नमस्कार मंडळी. बाहेर ना मस्त असा रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय आणि पोटात सुद्धा ना भूक लागायला लागली आहे. तर पहिला डोक्यात विचार येतो काय बनवायचा. तर मस्त अशी गरमागरम भजी बनवावी. एकदम कुरकुरीत गरम गरम भजी खायला नसल्या पावसात खूप भारी वाटतं. तर आज आपण मस्त अशी या पावसामध्ये बसून भजी खाणार आहोत, तीसुद्धा मुगाची बरं का. मूग भिजवलेले होते 1-2-3 तास आणि त्यानंतर आपण त्याची ही मस्त अशी ना आतून मऊ आणि वरून एकदम कुरकुरीत अशी भजी बनवणार आहोत. किती भारी दिसतात बघा. आणि टेस्ट तर विचारू नका, इतकी भारी टेस्ट लागते आणि मस्त अशी सॉससोबत खायला ना अप्रतिम लागते. तुम्ही चटणीसुद्धा बनवू शकता यासोबत. चटणीबरोबरसुद्धा खूप भारी लागणार आहेत. पण आपण आज सॉससोबत खाणार आहोत. सॉससोबतसुद्धा ना मस्त अशी चटपटीत लागतात. हिरवे मूग होते ना, ते मी 2-3 तास चांगले भिजवून घेतले होते आणि त्यानंतर आता याला आपण वाटून घ्यायचं आहे. दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे बघा. छान फुललेत आपले हे मूग. आता हे मूग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. 2 बॅचमध्ये करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित ते बारीक होतील. आता मी अर्धे मूग यामध्ये घालून घेते आणि नंतर मग अर्धे बारीक करणार आहे. आता यामध्ये आपण मिरची, लसूण आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे. मिरची तिखटाच्या अंदाजानुसार घाला. कोथिंबीर आणि लसणाच्या 10-12 पाकळ्या आपण यामध्ये घालणार आहे. त्यानंतर 1 चमचा जिरे घालायचं आहे. मीठ चवीनुसार घालायचं आहे. आणि आता याला मस्त असं दरदरीत वाटून घ्यायचं आहे बघा. अशा प्रकारे आपण याला दरदरीत वाटून घ्यायचं आहे. हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया संपूर्ण वाटण. थोडंसं मोठंच भांडं घ्या म्हणजे आपल्याला मिक्स करायला बरं पडेल. नंतर यामध्ये आपण हळद घालायची आहे. 1 मोठा कांदा बारीक चिरून घातला आहे. तांदळाचं पीठ छोट्या 2 पळ्या असतात ना, त्या घातलेल्या आहेत कुरकुरीत होण्यासाठी. आणि खूप सारी कोथिंबीर घालायची आणि हे सर्व आपण मिश्रण एकत्र एकजीव करून घेऊया. आणि यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही आहे. जे आपण मूग बारीक केलेत ना, त्यामध्येच आपलं हे पीठ छान भिजलं जातं. त्यामुळे पाण्याचा अजिबात इथे वापर करायचा नाही आहे. मस्त बघा आपलं पीठ भिजलेलं आहे. एकदम दरदरीत असल्यामुळे ना मस्त ना कुरकुरीत भजी आपली होणार आहेत. आणि आता एकदम गरम कडक तेलामध्ये आपण भजी तळून घ्यायची आहेत. एकदम छान कुरकुरीत होईपर्यंत आपण भजी तळून घ्यायचे. थोडासा लालसर कलर याला आला पाहिजे. अशा प्रकारे आपण भजी तळून घेणार आहोत. मस्त लागतात. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, लय भारी लागतात. आम्ही सॉससोबत खाणार आहोत. तुम्हाला चटणी हवी असेल तर तुम्ही कोथिंबीर आणि पुदिन्याचीसुद्धा ग्रीन चटणी बनवू शकताय. ती त्याच्यासोबतसुद्धा खूप छान लागतात ही भजी. आणि मस्त अशी बघा आपली भजी तयार व्हायला लागलेत. आणि बाहेरसुद्धा ना किती पाऊस चालू आहे आणि आतमध्ये आपण अशी गरमागरम घरात बसून भजी खाणार आहोत TV बघत बघत. लय भारी लागतात. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि बनवल्यानंतर मला एकदा कमेंट करून सांगायचं बरं का कशी झाली होती. मस्त अशी आपली बघा गरमागरम भजी तयार आहेत. आतमधून एकदम सॉफ्ट आहेत आणि वरून एकदम कुरकुरीत झालेली आहेत. तांदळाचं पीठ नक्की वापरा म्हणजे आपली भजी कुरकुरीतच होतील. मस्त अशी बघा आपली भजी तयार आहेत. आतमधून तर बघा किती छान शिजलेत. आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत अशी भजी आपली ही झालेली आहेत. मस्त अशी आपली भजी रेडी आहेत. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला एकदा नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं ना, तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारच्या नवीन आणि थोडक्यात म्हणजे कमीत कमी साहित्यात कमी वेळातल्या आपल्या रेसिपीज असतात.